तालुक्यामध्ये आबा आणि दीपक आबा आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची युती आघाडी झालेली आहे आणि तुमच्या गिरडी जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण या ठिकाणी काही उमेदवारांनी आता अर्ज दाखल केले आहेत, त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल? दीपक आबा आणि बाबासाहेब देशमुख आमदारांनी कार्यकर्त्यांना कुठल्याही विश्वासात न घेता त्यांनी आघाडी केल्यामुळं शाखा पक्षातले निष्ठावंत नाराज आहेत आणि दीपक आबा गटातील सगळे त्यांचे कार्यकर्ते नाराज असल्याने त्यांनी अपक्ष अर्ज भरलेला आहेत आणि ते लढवणार आहेत. म्हणजे हे जे आघाडी झाली डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी आबांची, हे तुम्हाला म्हणजे सर्वसामान्य लोकांना मान्य नाही किंवा कार्यकर्त्यांना मान्य असं तुम्हाला म्हणत आहे? हां, अजिबात मान्यच नाही. अजिबात मान्य नाही म्हणून सगळ्यांनी अपक्ष अर्ज भरलेला आहे आणि आम्ही सगळेजण बसून एक जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समितीचे अर्ज ठेवून निवडणूक लढवणार. तुमचं मग या कार्यकर्त्यांचं विजन काय असणार आहे पुढचं काम करण्याचं? कार्यकर्ते आता चिडून उठल्यामुळे त्यांचा एकच म्हणणं की आपला विश्वासघात केला आपल्या नेत्याने, तर आता आपल्याला त्यांच्या ह्याच्यावर कुठल्या पद्धतीत आपल्या तिन्ही उमेदवार निवडून आणायचं सगळ्यांनी चंग बांधलेला आहे. तुमची काय त्या वरिष्ठ नेत्याशी चर्चा झाली का या विषयावर? वरिष्ठ नेत्यांना म्हणजे त्यांनी डायरेक्ट रात्री प्रेस घेऊनच आम्हाला सांगितलंय की अशा अशा पद्धतीनं जागा सुटलेल्या आहेत आणि कुणाला दिलेत ते आम्हाला कुठल्या पद्धतीच्या यांनी माहितीपूर्वक सूचना न देता विश्वासात न घेता केल्यामुळं सगळे कार्यकर्ते आता पेटून उठलेले आहेत. कार्यकर्त्यातून या आघाडीला विरोध होत आहे? हा, पूर्ण सगळ्या कार्यकर्त्याचा दोन्ही आबांच्या आणि आमदार साहेबांच्या कार्यकर्त्याकडून पूर्ण विरोध आहे. याच्यावर या नेते मंडळीने पर्याय काढला तर आता कुठल्या पद्धतीचा पर्याय काढला तर आम्ही त्याचा विचार करू. त्यांनी निष्ठावंतांनाच काय समजा दिले तिकीट तर आम्ही 100% त्यांचं काय ते ऐकू. धन्यवाद.